मनसेचा गुढीपाडवा हा जर पाहिला तर शिवाजी पार्कवरती जो आहे तो या ठिकाणी जय्यत तयारी देखील सुरू करण्यात आली आहे। मात्र जर पाहिलं आता या मेळाव्यासाठी जर पाहिलं तर मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नेते या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। एकूणच पाहिलं तशी तयारी देखील या ठिकाणी झाली। आता जर पाहिलं तर भांडूपच्या ज्या नगरसेविका आहेत त्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण थेट चर्चा करणार आहोत। काय सांगाल की नगरसेविका झाल्यानंतर पहिलाच मेळावा तुमचा खरं तर आहे, कसं पाहताय मेळाव्याकडे? सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि बरेच वर्ष झाले राजसाहेबांचे विचार ऐकतो, ह्या शिवतीर्थावर आम्ही येतोय आणि बरंच काही शिकून जातोय। फक्त एवढाच फरक की ह्यावेळेला नगरसेवक असल्यामुळे मला वाटतं फार जवळून साहेबांचे विचार ऐकायला भेटणार आहे आम्हाला, आणि ते आमचं भाग्य आहे असं समजू आम्ही। नक्कीच पहिलं राजसाहेब ठाकरे जे आहेत ते अशाच मेळाव्यामध्ये अनेक असे मुद्दे समोर मांडतात आणि ते मार्गी देखील लागतात। काय वाटतं की काय मुद्दे मांडतील यावर्षी? नाही, तसं काय अजून कल्पना नाही आम्हाला खरं तर या विषयाची, पण एवढं नक्कीच आहे की प्रत्येक वेळेला जेव्हा गुढीपाडव्याचा मेळावा असतो त्यावेळेला राजसाहेबांचे मुद्दे हे नवीन असतात आणि त्या मुद्द्यांवर अंमलबजावणी करणं हे आमचं काम आहे चांगलं, आणि त्याच्याबद्दल आम्ही तशी वरची चर्चाही चालते किंवा तसं प्रक्रिया सुरू होते आमच्याकडे, पण ह्याच्या आधी काही माहिती नसते। आणि ह्या वेळेला पण सेमच आहे की काहीतरी नवीन मुद्दा नक्कीच असेल आणि तो मुद्दा हा महाराष्ट्राच्या हिताचा असेल एवढं नक्की। या संदर्भात राजसाहेबांकडून मनसेच्या वतीने काय तुम्हाला माहिती देण्यात आली आहे का सभेसंदर्भात? नाही, तसं काही नाही आहे, असं काही माहिती देण्यात आलेली नाही, आमची काही असं मीटिंग वगैरे काही झालेली नाही आहे। फक्त एवढंच की राजसाहेबांना जेव्हाही आम्ही भेटतो, आता बऱ्याच वेळा नगरसेवक झाल्यापासून आमचं वरचेवर येणं असतं, भेटणं असतं, तेव्हा भेटताना आम्ही उत्सुक असतो राजसाहेबांना ऐकण्यासाठी। तेव्हा असं अरे आम्ही असं उभं असतो, राजसाहेब आमच्याशी बोलत असतात, हे आमचं भाग्य। मग त्यावेळेला राजसाहेब शिवतीर्थावर भेटूया आपण, मग बोलूया काही ते। नक्कीच पहिले या त्या भांडूपच्या नगरसेविका आता या देखील या मेळाव्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व अनेक नेते आता या मेळाव्यासाठी येण्यास सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन कल्पेश, अविनाश माने, LS मराठी, मुंबई।